उन्हाळ्यात सगळीकडे मिळणारा मोगरा, तर ह्या मोगऱ्या ह्या वनस्पतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यांनाच परिचित असलेला हा मोगरा उन्हाळ्यात जास्त फुलतो आणि ती मोगऱ्याची फुलं बघितल्यानंतर मनाला एक प्रसन्नता वाटते। म्हणजे असं कोणीही नसेल की ज्याला मोगऱ्याचा सुगंध किंवा त्याचा जो प्रसन्नता आहे आवडत नसेल। म्हणजे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत मोगऱ्याचा जी प्रसन्नता आहे तर ती किंवा सुवास आहे तो सगळ्यांनाच आवडतो। तर ह्या सुवास असल्या कारणामुळे किंवा थंडाव्यात किंवा उन्हाळ्यात जो उष्णतेचा दाह उत्पन्न होतो तर तो कमी करण्यासाठी निसर्गाने मोगऱ्याला फुलवलं आहे। कारण मोगऱ्याचा जो थंडावा आहे तर तो खूपच अति थंडावा असा प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे जर मोगरा जर आपण आपल्या रोजच्या संपर्कात जर ठेवला तर शरीरातली जी उष्णता आहे तर ती कमी होते। त्याच्यामध्ये आपण मोगऱ्याचे सिद्ध पाणी किंवा मोगऱ्याचा कल्प जर आपण वापरला तर शरीरात उष्णता होते, म्हणजे डोळ्यांची जळजळ होते किंवा तळहात तळपायांची आग होते आणि मनाचा जो दाह होतो तर तो मोगऱ्याने विशेषतः कमी होतो। आणि ह्या सोबतच मोगऱ्याचा अर्क सुद्धा बाजारात उपलब्ध असतो किंवा आयुर्वेदामध्ये वापरतात मोगऱ्याचा अर्क। तर तो स्त्रियांचे जे हार्मोनल इनबॅलन्सचे आजार आहेत, म्हणजे AMH लेवल कमी असणे किंवा स्तनांमध्ये गाठी असणे, तर ह्याच्यासाठी तो विशेष उपयुक्त ठरतो। त्यासाठी मोगऱ्याच्या फुलांपासून कल्प तयार करणे, तेल तयार करणे किंवा अर्क तयार करणे अशी त्याची पद्धती पडतात। आणि मोगऱ्याचं तेल सुवासिक जर आपण वापरलं, जे ताणतणाव असेल तर तो कमी होतो। म्हणूनच मोगरा हा ताणतणाव कमी करणारा आणि मनाला आल्हाद देणारा असं एक सौंदर्य असलेलं स्वतःचं असं एक फुल आहे। म्हणून नक्कीच आपण प्रत्येकाने आपल्या कुंडीमध्ये मोगरा प्लांट करावा।